हे बाथरूम पाहुण्यांसाठी कोरडं राहू द्या. हे उठ, सोफ्यावर बसून खाऊ नको. जा तिकडे मागे, पाहुणे येणार आहेत आता. आणि खाली काही पडायचं नाही बरं का. आता घर साफ केलंय मी. नवीन रुमाल मी पाहुण्यांसाठी आणलाय. हा, कोणीच वापरायचं नाही बरं. चिंट्या, पाहुण्यांसमोर वाद घालायचा नाही. हा, जे सांगितलं ते गुपचूप ऐकून घ्यायचं. हा, पाहुण्यांनी जर पैसे दिले लगेच पहिल्या वेळामध्ये घ्यायचे नाही बरं. 2-3 वेळा आग्रह केला तर मग घेऊन घ्यायचे. आणि त्या पाहुण्यांसमोर जोराने आई शी झाली लवकर ये असं ओरडायचं नाही. जाण्याआधी मला हळूच सांगून जा, मी बरोबर वेळेवर येईल. त्या पाहुण्यांकडून काही सांडलं ना तर त्या चिंट्याच्या चड्डीचं फडकं नका घेऊ बरं पुसायला. हे डीमार्ट मधून आणलेलं फडकं घ्या. अहो, ते वांग्याची भाजी कमी केली मी. हा, तुम्हाला वाढणार नाही. तुम्ही सांगून द्या वांग्याची ॲलर्जी मला असं. हा, आणि नेमकी जी भाजी कमी केलेली असते ना तुम्ही त्याचाच आग्रह करता आणि तीच मागवतात. आण ग वाढ ग. मी काय करायचं. तुम्हाला कामात जे काही माझी मदत करायची असेल ती आता पाहुणे येण्याच्या आतच करा बरं. पाहुण्यांसमोर तुम्ही काम करायचं नाही. उगाच माझी इमेज खराब होईल. नवरा सगळं काम करू लागतो असं बरं का. सोबत ते लहान मुलं आलेलं राहील त्याच्यासोबत तुझे खेळणे शेअर करायचे. हा, आणि त्याचं नाव नाही घ्यायचं. ते पाहुण्यांनी आणलेल्या खाऊवर कधीच खायला मिळालं नाही असे तुटून पडू नका. नंतर खायचं पाहुणे गेल्यावर. ज्यूस पाहुण्यांसाठी आणलंय ते गेल्यावर उरलं तर सगळं तुमचंच आहे. ही सतरंजी टाकून देऊ आपण. फरशीला ऍसिडचे डाग पडले ते नाही दिसणार. मग मदत करा ना थोडी माझी. बंट्या, पाहुण्यांना असा ग्लास देऊ नको बघ. ट्रे पुढे कर नुसता. अरे पाणी मिक्स केलेलं हँडसोप मागे जाऊ दे. पाहुण्यांनी ते चांगलंच राहू दे. हे घेऊन जा. अहो, ते शोचे लाईट लावून द्या ना आपले. पाहुणे आल्यावर नाही लावायचे मग केव्हा लावायचे. तुम्ही पाहुण्यांना आणायला जाताय का. थोडं दूरच्या रस्त्याने आणा. माझं थोडं आवरायचं बाकी. तेवढेच मला 5 मिनिटं प्लीज. बापरे, आवरलंच नाही या मुलांनी. आता पाहुणे येण्याची वेळ झाली आहे. बापरे, हे पण राहिलंय का. कपड्यांच्या घड्या करायच्या राहिल्याच आहे का अजून. पाहुणे तर येण्यातच आहेत. आले का. उघडायचं आहे.